राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात कोल्हापुरातील शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते. मात्र या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भारत वाघमारे यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय. संविधान न मानणाऱ्या महायुतीलाच वाघमारे यांनी पाठिंबा दिल्यानं पक्षाचे कार्यकर्ते नाराज झालेत. वाघमारे यांचा न पटल्यानं काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षातून बाजूला होण्याचा निर्णय घेतलाय. म्हणून दलित, वंचित, शोषित, कष्टकरी माणसांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय बहुजन दल महाराष्ट्र या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. राष्ट्रीय बहुजन दलाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाडेकर यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष शिवशक्ती भीमशक्ती या संघटनेचा मी गेली 3 वर्षे महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. परंतु आमचे संस्थापक अध्यक्ष वाघमारे यांनी भाजपसारख्या जात्यांना आणि धर्मांना तसेच शिंदे शिवसेना गट ह्या जात्यांना आणि धर्मांध शक्ती व त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देणाऱ्या अजितदादा पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षांना पाठिंबा दिल्या एकाधिकारशाहीने मनमानी कारभाराने पाठिंबा दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही त्या पक्षातून सर्व पदाधिकारी बाहेर पडलो आहे. म्हणजे बाजूला गेलो आहे आणि बाजूला जाऊन आज मी संपूर्ण महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय बहुजन दल महाराष्ट्र या नव्या पक्षाची या ठिकाणी घोषणा करत आहे. पक्षाच्या नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव दिला असून 31 जानेवारीपूर्वी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी घोषित करण्यात येणार असल्याचं सांगितलं. या पत्रकार परिषदेला कृष्णात कांबळे, चंद्रकांत कांबळे, मधुकर कांबळे, मारुती साखरीकर, बाळासाहेब कांबळे, दगडू कांबळे, प्रशांत कांबळे, प्रदीप कांबळे, शिवाजी पोवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.